अनिल परब यांचा घोटाळ्याची सीबीआय चौकशीची मागणी भारतीय जनता पक्ष करीत आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इनके कार्यालय के मंत्री अनिल परब के घोटाले की सीबीआई के द्वारा जांच होनी चाहिए, ऐसी याचिका मैंने मुंबई उच्च न्यायालय में की है। अनिल परबने जो घोटाळा केला आहे त्याचे मल्टिपल इम्पॅक्ट आहेत। एका बाजूला त्याचा रिसोर्टसाठी मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाचा काळा पैसा, आता याचा प्रूफ अनिल परबनी स्वतःच दिलाय। त्यांनी जे इन्कम टॅक्स रिटर्न भरलेत त्यात 16,800 स्क्वेअर फीटचा रिसोर्ट दापोली येथे अनिल परबचा आहे, असं अनिल परबनी स्वतःचा आयकर खात्यात बँक स्टेटमेंट फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये म्हटलं आहे, कबूल केलंय, मान्य केलं आहे। 16,800 स्क्वेअर फूटचं दापोली रत्नागिरी जिल्हा मुरुड गावात समुद्र किनाऱ्यावर रिसॉर्ट, मार्केट व्हॅल्यू 25 कोटी, त्याचा प्रॉपर्टी टॅक्स गेले 4 वर्ष अनिल परब आणि त्यांचा मित्रवार परिवार भरत आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री महोदयांनी नोव्हेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच वेळेला अनिल परबने हा रिसोर्ट स्वतःच्या नावावर करून घेतला। त्याच नोव्हेंबर 2019 मध्ये अनिल परबनी 16,800 स्क्वेअर फीटचा रिसोर्ट हा विभाग साठेंनी त्यांना मोफत बक्षीस दिला आहे असे भासवलं। डिसेंबर 2020 17 डिसेंबर 2020 ला पुन्हा 2020-21 चा प्रॉपर्टी टॅक्स त्यांनी भरला, परंतु प्रॉपर्टी मध्ये हा रिसोर्ट दाखवलेला नाही। त्याच वेळेला ज्यावेळी अनिल परब 2019 मध्ये सांगतात सर्वे नंबर 446 मुरुड गाव ही जमीन मी विभाग साठेकडून विकत घेतोय, पण ती शेत जमीन म्हणून विकत घेतो आणि त्या शेत जमिनीची एग्रीकल्चर लँडची किंमत 1,10,00,000 विभाग साठेंना अनिल परब देतात। आणि त्याच वेळेला त्याच 2019 मध्ये अनिल परब महाराष्ट्र सरकारला पत्र देतात, स्वतःचा लेटर हेडवर स्वतःचा फोटो, स्वतःची सही, की मी शेती जमीन घेतली, शेती जमीनचे पैसे दिले, पण इथे 16,800 स्क्वेअर फीटचा रिसोर्ट बांधून तयार आहेत, तो माझ्या नावाने करा, आणि तो परबांचा नावाने केला गेला। ठाकरे सरकारचा रिपोर्ट आहे, जिल्हाधिकारीचा, एसडीओचा, एडिशनल कलेक्टर, तत्कालीन रेव्हेन्यू सचिव महसूल सचिव नितीन करीर यांनी रिपोर्ट दिलाय की अनिल परबनी जिथे रिसोर्ट उभारला तिथे तो नो डेव्हलपमेंट झोन आहे, सीआरझेड आहे, आता स्पष्टपणे सांगितलं होतं, पण परबांनी फोर्जरी केली, खाडाखोड केले। अनिल परब आणि त्याच्या सोबत त्यावेळीचे एसडीओ देशपांडे
हे स्पष्ट म्हटलंय त्या रिपोर्ट अहवालमध्ये, उद्धव ठाकरे सरकारच्या अहवालात, की अनिल परबनी लबाडी केली, फोर्जरी केली, चोरी केली, फ्रॉड केला आणि ते देशपांडेंवर डिसिप्लिनरी ऍक्शन सुरू झाली. आणि नोव्हेंबर 2021 मध्ये ते एने रद्द करण्यात आलं. म्हणजेच अनिल परबचा रिसोर्ट बेकायदेशीर घोषित झाला. गंमत बघा, ही त्यांनी जी जागा घेतली ती एग्रीकल्चर लेन म्हणून घेतली आहे, हे स्पष्ट यात दिसत आहे. अनिल देशमुखनी विभाग साठेकडून, याचा पहिलं, ह्याच्या आधी पहिलं पेज होतं ना, हा, हे अनिल देशमुख विभाग साठे, नेक्स्ट पेज. आणि या जागेत तुम्ही बघतात खाली बघा, अरबी समुद्र किनारा पश्चिमेला आपल्याला दिसत आहे. आता आदित्य ठाकरेंना मला प्रश्न विचारायचा आहे की आपण खूप पर्यावरणवादी आहात असं नाटक करतात, नौटंकी करतात. माझी मेट्रो मुंबईची तुम्ही थांबवली, इथे तुमचा मंत्रीनी पश्चिमेला अरबी समुद्र अनिल परबनी सही केली आहे या एग्रीमेंटवर. मध्ये म्हणजे पश्चिमेला अरबी समुद्र किनारा म्हणजे 100% CRZ. तिथे रिसोर्ट मी बांधून झाला, माझं पेमेंट घ्या, प्रॉपर्टी टॅक्स घ्या. म्हणून हे याची मी दापोली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली. SP मोहित गर्ग यांना तक्रार केली. या SP आणि दापोली पोलीस स्टेशननी मला उत्तर पाठवलं की यात काही खाडाखोड झाली नाही, यात काही फोर्जरी झाली नाही, यात काही फ्रॉड झाला नाही, म्हणून CBI चौकशी. कारण ठाकरे सरकार किती बनवाबनवी करते. तेच रत्नागिरी जिल्हा, तोच पालकमंत्री, तेच पालकमंत्री जिल्हाधिकारी म्हणतात अनिल परबनी फ्रॉड फोर्जरी केली आहे. जिल्हाधिकारी त्यांची येणे परमिशन रद्द करतात. जिल्हाधिकारी तो रिसोर्ट पाडण्याचा आदेश देतात. जिल्हाधिकारी त्या संबंधित अधिकाऱ्यांवर डिसिप्लिनरी कारवाई सुरू करतात. महसूल सचिव नितीन करील लोकायुक्तच्या पुढे येऊन सांगतात की फ्रॉड फोर्जरी झाली, आम्ही कारवाई करतोय. आणि त्याच वेळेला त्या जिल्ह्यातले SP मोहित गर्ग आणि त्यांच्या धर्मपत्नी ह्या पण ऑफिसर आहेत, CU आहेत, हे दोघे सर्टिफिकेट देतात की ते काही गोंधळ झालेला नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेत आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हाधिकारी, ED, इन्कम टॅक्स, MSEDCL, महावितरण या सगळ्यांना पक्षकार केला आहे. उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे महाराष्ट्र पोलीस खोटं सर्टिफिकेट देत आहेत, खोटं बोलत आहेत. भारत सरकारने दापोली येथील कोर्टात अनिल परब साई रिसोर्ट फ्रॉड क्रिमिनल प्रोसिजरसाठी पिटिशन दाखल केल्यानंतरही दापोली पोलीस स्टेशन FIR घेत नाहीये. गंमतदार असे की त्याचा शेजारचा लागून असलेला रिसोर्टच्या विरोधात FIR रजिस्टर्ड झाली. त्यात सर्वे नंबर 446 सी कॉन्ज रिसोर्ट त्याची FIR झाली, पण अनिल परबची नाही. अनिल परब माझा रिसोर्टशी काही संबंध नाही, हे त्यांचं इलेक्शन एफिडेव्हिट. त्या इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये पुढचं पान बघा आपण,
अनिल परबनी विभाग थाटेला 1 कोटी रुपये दिले आहे, हे 2018चा निवडणूक प्रतिज्ञा पत्रात अनिल परबनी लिहिलं आहे. ॲडव्हान्सेस अगेन द परचेस ऑफ सर्वे नंबर 446 दापोली समुद्र किनारा. फक्त एवढंच नव्हे, हा नाही ते अनिल परबचं पत्र हा हे पत्र पहा. अनिल दत्तात्रय परब जगात एकच आहे, अशा प्रकारचे फोटो असलेले अनिल दत्तात्रय परब एकच आहे. आणि त्या महाशयाने 26/2/2019 ला पत्र दिलं आहे. अनिल परब रोज ढंढेरा पिटताय, काय म्हणतात रे मराठी, रोज सकाळी उठून तो मी नव्हे, माझा रिसोर्टची संबंध नाही, माझा रिसोर्टची संबंध नाही. हे कोण आहे अनिल परब? बचपन में बिछड़े हुआ भाई है क्या आपका? कि उद्धव ठाकरेंनी दुसरा कुठला अनिल कोणाला अनिल परबचा रबर स्टॅम्प मारून दिला आहे का? संजय राऊत साहेब सोमय्या नील आणि सोमय्या किरीटसाठी बाप बेटा शब्द वापरतात. इथे हे बाप बेटे काय करतात? बाप म्हणजे वडील म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, आणि बेटा म्हणजे आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री. काय करतात? आणि त्याने लिहिलंय, आणि हे जे लिहिलंय ना टोटल 100% फ्रॉड यासाठी आहे. याच्या आधी मी आम्हाला विभाग थाटेचं एग्रीमेंट दाखवलं ते एग्रीमेंट आपल्याकडे दिले. हा हे ह्या एग्रीमेंटची तारीख किती आहे? 19 जून 2019. 19 जून 2019 ला अनिल परब विभाग थाटेकडून जमीन घेतात, आणि त्याची शेती जमीन आहे, एग्रीकल्चर लँड. अनिल परब जमीन घेतात, त्यात लिहितात की पश्चिमेत अरबी समुद्र आहे, आणि अक्षरशः 6 दिवसानंतर 26 जून 2019 काय लिहितात? मी वरील अर्जदार आपणास कळवतो की मौजे मुरुड तालुका दापोली येथील गट क्रमांक 446 मध्ये नवीन बांधकामात श्री विभाग साठे यांचे नावे बांधकाम परवानगी घेतली होती. सदरचे बांधकाम परवानगी प्रमाणे पूर्ण झाले आहे. सदर गट क्रमांक 446 व त्यामधील बांधकाम आता मी श्री विभाग साठे यांच्याकडून रजिस्टर खरेदी खताने खरेदी केले आहे. बांधकाम 19 जूनला आपण म्हणतात शेती जमीन आहे, कुठलंही बांधकाम नाही. 26 जूनला ग्रामपंचायतला पत्र देतात, मी बांधकाम विकत घेतलं आहे, आणि पुढे लिहितात माझा नावे मोजणी करून कर आकारणी करण्यात यावी व असेसमेंट उतारा मिळावा. मी ज्यावेळी खोटारडा शब्द वापरतो, मी दुःख व्यक्त करतोय, आपल्याबद्दल तक्रार नाही करत. मी ज्यावेळी खोटारडा शब्द वापरतो, मी ज्यावेळी लबाड शब्द वापरतोय, तर आपल्यापैकी काही चॅनलवाले म्हणाले की किरीट तुम्ही जीभ घासरली. तर ज्यावेळी मुख्यमंत्री टंबरेल शब्द वापरतात, मुख्यमंत्री बोबडा शब्द वापरतात, तर त्यावेळी ती चॅनल लिहिणार का की मुख्यमंत्र्याची पातळी घसरली? का हो? आम्हाला फिलिंग्स नाहीये? मुख्यमंत्री त्यांचा प्रवक्ता वाटेल तसं शिव्या देतो, भडवा चुतिया. त्यावेळी तुमचं चॅनलचं पत्रकारित्व कुठे गेलं? मुख्यमंत्री सत्ताधारी पक्षाची अधिक जबाबदारी आहे. मी ठरवून शब्द वापरला, पातळी त्यांची घसरली आहे, आमची नव्हे.
आम्ही आपल्याला पुरावा देतो, हे काय घसरलाय? म्हणून माझा त्या चॅनलवाल्याला सांगितलंय, किरीट सोमय्याची जीभ घसरली तर ते किरीट सोमय्या म्हणणार, तुम्ही म्हणण्यात दुस्साहस करू नका. पहिले त्या बोबड्या शब्द वापरला त्या मुख्यमंत्रींना सांगा माफी माग. मी आणखी माहिती देतो आणि 2 दिवसांनी डॉक्युमेंट देतो. त्याच मुख्यमंत्री, तेच मुख्यमंत्री, त्यांच्या पक्षाच्या लोकांनी किरीट तुम्हाला बंगी म्हणून शिवी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा घरी किरीट तुम्हाला भंगी म्हणून काम करतात. हे उद्धव ठाकरेजींचा कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये लिहिलाय. मी त्याची तक्रार शेड्यूल कास्ट कमिशनला केली. भारतीय जनता पक्षाचा शेड्यूल कास्ट मोर्चाच्या अध्यक्षांनी केली आणि आता महाराष्ट्र सरकारला नोटीस देण्यात आले आहेत. यांचं तर सगळंच घसरलंय. तो आपण पुढे जाऊया. हेच अनिल परब, खालची तारीख वाचा 17 हे 2019 मध्ये त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरला. ह्याच 446 चा 17 डिसेंबर 2020 मंत्री आहेत अनिल परब. नंतर नोव्हेंबर 2020 प्रॉपर्टी टॅक्स भरतात ते रिसॉर्टचं. ज्यावेळी हिंदुस्थान 100% लॉकडाऊन मध्ये होतं त्यावेळेला अनिल परब महाशय 2 मार्च 2020 काय अर्ज केलं की घर नंबर 1074 गट नंबर 446 3 फेज 20 मीटर बांधकामाकरिता अत्यंत गरज आहे. ज्यावेळी लोक कोविड मध्ये मरत होते त्यावेळी अनिल परब रिसॉर्ट बांधत होते. आणि गंमत बघा, अर्ज किती तारखेचा आहे? 2 मार्च 2022 आणि महावितरणने त्यांना वीज कनेक्शन कोणत्या तारखेला दिलं? शेवटची लाईन वाचा 1 मार्च 2022. तर तुमच्या हातात कागद होता एच डेट ऑफ टेस्ट रिपोर्ट 1 मार्च 2020. याला म्हणतात माफिया सरकार. अर्ज 2 मार्चला आणि टेस्ट रिपोर्ट 1 मार्चला. अजून आपण पुढे जाऊया. जर किरीट सोमय्याने हा घोटाळा काढला, फार फरक नाहीये. शिवसेनेचे एक माफिया नेते आणि शिवसेनेचे दुसरे माफिया नेते आणि शिवसेनेचे तिसरे माफिया नेता, हे सगळ्यांचं माफिया सरदारांची बैठक होतात. हे पहा, मी घोटाळा काढल्यानंतर अनिल परबनी सदानंद कदमला ही जागा विकली. काय विकले? 1,10,00,000 आणि कशी म्हणून विकली? एग्रीकल्चर लँड म्हणून, शेती जमीन म्हणून विकली. तुम्हाला मी हातात दिले पेपर, 17 नंबर पान पहावे. मजेदार गोष्ट ही ते आहे, ईडी सांडपाणीची व्यवस्था बघत आहे. कारण की यांनी सांडपाण्यांमध्ये पैसे कमवले आहेत ना. शिवसेनेने मुंबई महापालिकेचा सांडपाणी नाले सफाई याच्यातच पैसे कमवले आहेत. म्हणून ईडी माझ्या घरी आली होती सांडपाण्याची चौकशी करण्यासाठी. आता त्यांना कळणार नाही ईडी काय करते किंवा किरीट सोमय्या काय करतो. हे एग्रीमेंट तुम्हाला मुद्दामून दिलंय. पान नंबर 17 बघा, त्यात शेवटची लाईन बघा. 5 लाख रुपये चेकनी दिलेत. तो चेक नंबर गायब आहे, तारीख गायब आहे. नंतरचं पान बघा, 50 लाख, त्यानंतर 55 लाख. हे पेमेंट त्यांनी केव्हा झाले दाखवलं माहित आहे का? त्यांनी दाखवलं 5 जानेवारी 2020 ला सदानंद कदमनी अनिल परबला पैसे दिले.
हे एग्रीमेंट बोगस आहे, खोटं आहे. कारण की हे पेमेंट झालंच नाही. चेक लिहिले पण चेक नंबर नाही, हे चेक गेलेच नाही आहेत. बॅकडेटेड एग्रीमेंट उद्धव ठाकरे साहेब यांच्या मंत्र्यांनी केलं. अनिल परब मध्ये हिम्मत असेल ना, हे पेमेंट केव्हा झालं ते दाखवावे. हे सगळं मी पिटिशन मध्ये लिहिलं आहे. त्यानंतरचं पान, हे ऑडिटरचं सर्टिफिकेट, दोन्ही सर्टिफिकेट. 7 कोटी रुपये अनिल परबनी कन्स्ट्रक्शन साठी खर्च केले, पण हे कोणी दिले? सदानंद कदमने. एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने याच्या डिमोलिशनचे आदेश दिले आहेत. मला विश्वास आहे की अनिल परबनी जे फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग केलं आहे त्याला वाचवण्याचा उद्धव ठाकरे सरकार प्रयत्न करीत आहेत. प्रकरण दाबण्यासाठी खूप दबाव आणत आहे. यात 25 कोटीची प्रॉपर्टी त्यांनी मार्च 2021 मध्ये त्यांचे बिझनेस पार्टनर सदानंद कदमला 1,10,00,000 मध्ये ट्रान्सफर केली. तर याला म्हणतात मनी लॉन्ड्रिंग. सदानंद कदमनी अधिकृत 7 कोटी कन्स्ट्रक्शन कॉस्ट झाली असं त्यांच्या सीए ऑडिटरनी सर्टिफिकेट दिलं, पण त्या अनिल परबच्या चोपड्यात दिसत नाही. याला म्हणतात बेनामी प्रॉपर्टी. ईडी कशासाठी आली होती ते ईडी जबाब देणार, पण किरीट सोमय्या यांनी कंप्लेंट निश्चितपणे ईडीला केली होती की क्राईम मनी युज्ड. 25 कोटीचा जो कन्स्ट्रक्शन कॉस्ट अनिल परबनी 0 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट दाखवली आहे. प्रॉपर्टी टॅक्स 25 कोटीवर भरतात, पण प्रॉपर्टी 1 कोटी रुपयात दिली. आणि म्हणून बेनामी, मनी लॉन्ड्रिंग, फिनान्शियल फ्रॉड, पैसे दिले नाही, घेतले नाही, पण खोटं डिक्लेरेशन केलं अनिल परब एज अ मिनिस्टर. ही साइन दिस एग्रीमेंट की सदानंद कदम हे पेड 1,10,00,000 ज्यावेळी ते पेमेंट झालंच नाही. आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयात गेलो आहे. आम्हाला विश्वास आहे की याची चौकशीचे आदेश सीबीआयला दिले जाणार. धन्यवाद. याच्यात राजीनामा सौम्य मागणी असल्यामुळे न्यायालयासमोर करता येत नाही. ते प्रत्येकाचा लाज, लज्जा, इज्जत, संस्कृतीवर निर्भर असते. नवाब मलिकला, टेररिस्टला मदत करण्यासाठी जेलमध्ये टाकल्यानंतरही उद्धव ठाकरे राजीनामा घेत नाही आणि ते देत नाही. ह्याला तर वाचवण्यासाठी ठाकरे साहेब स्वतःच खोटं बोलतात. आणि परत मी सांगतोय, कुठल्या चॅनलला माझ्यावर आरोप करायचा तर, दावा करायचा तर ठाकरे साहेबांना करू द्या. आपण जीभ घसरल्या भानगडीत पडू नका. महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेचा अपमान करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. 2019 मध्ये रश्मी उद्धव ठाकरे पत्र देतात. 19 बंगले माझे आहेत. अन्वय नाईक कडून मी बंगले घेतले, त्यावेळी एप्रिल 2014 मध्ये एग्रीमेंट केलं, त्यावेळी बंगले होते. हे रश्मी ठाकरेचं पत्र आहे. रश्मी ठाकरेंनी प्रॉपर्टी टॅक्स भरले आणि 2021 मध्ये ते पत्र देतात की बंगले नव्हते. त्याला खोटारडं नाही म्हणायचं. तसंच इथे अनिल परब स्वतः फोर्जरी करतात, फ्रॉड करतात, खोटे एग्रीमेंट करतात. आदित्य ठाकरेंना कळल्यानंतर काही कारवाई करत नाही, तर त्यांना माफिया सरकार म्हणतात. म्हणून राजीनामा नाही. मी जे म्हटलं अनिल परबला जेलमध्ये जावं लागणार ते ह्या आधारावर म्हटलंय. ते ईडीनी काय करावं, इन्कम टॅक्सनी काय करावं,
पर्यावरण मंत्रालय भारत सरकारने क्रिमिनल केस फाईल केलाय आणि त्या केसमध्ये अनिल परबला 5 वर्ष सजा होऊ शकते. म्हणून आमची पिटिशन सिव्हिल पिटिशन नाही आहे, हायकोर्टात क्रिमिनल पिटिशन आहे. सीबीआय चौकशीची मागणी आहे. म्हणून राजीनामा नाही, जेलमध्ये पाठवण्यासाठीची पिटिशन आहे. किरीटभाई, आजच्या सामनातून असं म्हटलंय की ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहे त्या सध्या तरी गमतीचा विषय होत आहे, कारण बिगर भाजप राज्यात याची चौकशी केली जाते, कारवाई केली जाते. त्यामुळे आगामी काळात हे जर असं सुरू झालं तर याला कोणी गांभीर्याने घेणार नाही, हा गमतीचा विषय होईल असं म्हटलंय. कसं पाहता तुम्ही आता? तुम्ही हा प्रश्न विचारतात ते लोकांना गमतीचं वाटतं. उत्तर ऐका बरोबर. तुम्ही हा प्रश्न विचारते लोकांना गंमत वाटते, कारण की एवढं प्रेझेंटेशन बघितल्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारतात. एक मिनिट, उत्तर पूर्ण ऐकायचं. एवढं प्रेझेंटेशन दिल्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारते तर लोक तुम्हाला गंमतदार समजणार. सगळे पुरावे दिले ना. हे काय सांडपाण्यांवर होते पिटिशन आहे. बेनामी पासून, चोरी पासून, फोर्जरी पासून फ्रॉड. सामनाला इश्यू डायव्हर्ट करायचा आहे. तुम्ही आणि मी लोकतंत्रासाठी लढतोय. सामनाला इश्यू डायव्हर्ट करायचा आहे म्हणून ते म्हणणार. ते तर शिवी देतात, ते तर बोबड्या म्हणतात, ते तर टंबरेल म्हणतात. त्या उद्धव ठाकरेमध्ये हिंमत असेल तर 100 कोटीचा टॉयलेट घोटाळाचा 1 रुपयेचा कागद दाखवावा. 1 रुपयेचा. म्हणून त्यांना काय वाटतं, टंबरेल आणि बोबड्या म्हणलं किरीट तुम्हाला चिंडर आणि डायव्हर्ट होणार, सवाली पैदा नाही होत आहे. आम्ही दुसरे डॉक्युमेंट देतो. सामनामध्ये इश्यू डायव्हर्ट करणार त्यांच्या पार्टीचं मुखपत्र आहे. याचं उत्तर द्यायला सांगा. ओके. हाँ, उद्धव ठाकरे जी की मदद से अनिल परब जी ने 25 करोड़ के रिसोर्ट का फ्रॉड किया है. सरकारी कागज पत्र, रिपोर्ट, रिकॉर्ड में फोर्जरी की है. लोकायुक्त के न्यायालय में महाराष्ट्र सरकार ने कबूल किया कि हम कार्रवाई करेंगे. भारत सरकार ने दापोली कोर्ट में क्रिमिनल केस दाखिल किया. मैंने दापोली की पुलिस स्टेशन में एफआईआर किया तो 2 रिसोर्ट में धांधली हुई है, दूसरे रिसोर्ट की एफआईआर दर्ज कर ली. लेकिन अनिल परब वाले रिसोर्ट को सर्टिफिकेट दे दिया क्लीनलीनेस का. और इसके लिए हमने न्यायालय में, उच्च न्यायालय में याचिका दाखिल की है. सीबीआई को इसकी जांच देनी चाहिए. और न्यायालय को लगता नहीं इससे गंभीर विषय है तो न्यायालय हाईकोर्ट के किसी जज की अध्यक्षता में एसआईटी द्वारा इन्वेस्टिगेशन करे. मुझे विश्वास है अनिल परब के सब फ्रॉड, फॉर्जरी के डॉक्यूमेंट, एविडेंसेस मैंने ये पिटीशन में, याचिका में जोड़े हैं. मुझे विश्वास है इन्वेस्टिगेशन होगा और अनिल परब जेल में जाएंगे. किस तरह के डॉक्यूमेंट्स का छेड़छाड़ की है, जिस तरह से आपने बताया कि अमाउंट कहीं पे दिखाया गया है, कहीं पे नहीं दिखाया गया. पहला जो कागज है कि जो उन्होंने 2018 में चुनाव लड़ते समय एफिडेविट दिया, उस एफिडेविट में उन्होंने लिखा है कि जमीन मालिक विवाद साटे के उनको जमीन लेने के लिए 1 करोड़ एडवांस दिया. और उसी समय पर अनिल परब रोज आजकल भाषण देते हैं कि मेरा रिसोर्ट का कोई संबंध नहीं. दूसरी बात, 2019 जून में अनिल परब ने एग्रीमेंट किया कि मैंने खेती जमीन ली और कुछ दिनों के बाद में उन्होंने पत्र दिया ठाकरे सरकार, महाराष्ट्र सरकार को कि यहां पर 16,800 स्क्वायर फीट का रिसोर्ट बनकर तैयार है, मार्केट वैल्यू 25 करोड़ है, वो मेरे नाम पर कर दो. और उनके नाम पर कर दिया गया. तो सरकार के चोपड़े में रिसोर्ट के मालिक अनिल परब है. अनिल परब के इनकम टैक्स रिटर्न में मालिक अनिल परब है. हर साल उसका प्रॉपर्टी टैक्स अनिल परब भर रहे हैं. और जब किरीट तो मैंने घोटाला निकाला तो मार्च 2021 में अनिल परब ने यह प्रॉपर्टी रिसोर्ट के साथ खेती जमीन करके उनके बिजनेस पार्टनर सदानंद कदम के नाम से 1 करोड़ में कर दी. ये सब फ्रॉड, फॉर्जरी, उसके खिलाफ भारत सरकार ने क्रिमिनल फौजदारी दावा दापोली कोर्ट में दाखिल किया है. मैंने पुलिस स्टेशन में कंप्लेंट की है,
लेकिन इसके ऊपर ठाकरे सरकार के दबाव के कारण इन्वेस्टिगेशन एक्शन नहीं हो रहा है। इसके लिए सीबीआई को ये जांच देनी चाहिए, ऐसे हमारी मांग है। किरीटजी, 1,10,00,000 विभास साठेंकडनं त्यांनी जमीन घेतली आहे शेतचं. पण आता व्यवहार जर का बघितले तर कागदावर रक्कम शेत म्हणजे जी काही रक्कम असते ती रेडी रेकॉर्डनुसार असते आणि रोखीची रक्कम अजून काही वेगळी असते. तर याच्यामध्ये रोखीचाही काही व्यवहार झालाय का असं तुम्हाला वाटतं? विभास कदम यांचे डॉक्युमेंट माझ्या माहितीप्रमाणे निश्चितपणे झालाय. त्याचे मी तुम्हाला इव्हिडन्सेस सांगतो की अनिल परबनी सांगितलं की 1,10,00,000 शेती जमीन घेतली आणि तीच जमीन तो प्लॉट, जमीन नाही आता प्लॉट म्हणायचा, 4 वर्षानंतर 1,10,00,000 विकला. मधल्या काळात सदानंद कदमचा सीएने सर्टिफिकेट दिलेत महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र सरकारने मला आरटीआय मध्ये दिलेत आणि कलेक्टरनी लिहिलंय की सदानंद कदमनी सांगितलं अनिल परबचा रिसोर्टच्या बांधकामासाठी 52 लाख, 42 लाख आणि 5,42 लाख असे 3 पेमेंट चेकनी मी केलेत. हे महाराष्ट्र सरकारने लोकायुक्तकडे एफिडेव्हिट फाईल केलं, त्यात दिलं. म्हणजे हे तर रोखीचं नाही, चेकच्या व्यवहारमध्ये त्या रिसोर्टची 8 लाख तर किंमत वाढली ना, 8 कोटी. दुसरी गोष्ट जे मटेरियल परचेस झालं, जे वापरण्यात आलं ते बघितलं तर त्यात पण लक्षात आलं की मोर देन 15 crore स्पेंड इन कॅश. पण आता ती जबाबदारी इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीची आहे, म्हणूनच मला सीबीआय हवं आहे. विभास साठे यांचे बुक काय म्हणतात? त्यांच्या बुकमध्ये बऱ्याच काही गडबडी सापडलेल्या आहेत, तपास यंत्रणांना अशी माहिती समोर येत आहे. विभागासाठीची बुक तर यात प्रश्न येत नाही, कारण की आता काय आहे त्यांचं अंडरस्टँडिंग माहीत नाही. पण त्यांनी जे एग्रीमेंट साईन केलं रजिस्टर्ड केलं अनिल परबनी, त्यात लिहिलंय की 2 मे 2017 मी या जागेचा ताबा घेतला. हे मी तुम्हाला एग्रीमेंटची कॉपी दिली आहे आणि पूर्ण पिटिशन 3.5 पेज ती मी तुम्हाला व्हॉट्सअप केलं आहे, म्हणजे PDF. तर त्या एग्रीमेंटमध्ये विभागासाठी तेवढी स्मार्टनेस दाखवली आणि अनिल परबनी सही करून रजिस्टर्ड केलं की या जागेचा ताबा, कब्जा, फुल पेमेंट झाला आणि कब्जा अनिल परबनी 2 मे 2017 घेतला. तर कायद्याप्रमाणे 2 मे 2017 नंतर त्या प्लॉटवर जे काय घडलं त्याची जबाबदारी अनिल परबची. शपथपत्राची तारीख काय? त्या शपथपत्रामध्ये त्यांनी 1 कोटी आगाऊ रक्कम दिली हे 2018 2017ला यांनी ताबा दिला, पूर्ण पैसे घेऊन 1,10,00,000 नाही वाईटचा. डॉक्युमेंट्स काय आता 2017ला विभाग साठेंचे डॉक्युमेंट म्हणते की मला पूर्ण पैसे मिळाले, मी यांना ताबा दिला. हा वाईटचा. 2018ला अनिल परब शपथपत्रात म्हणतात की मी त्यांना आगाऊ रक्कम 1 कोटी दिली. तू माझ्यापेक्षा जास्त हुशार चार्टर्ड अकाउंटंट. यू हॅव गॉट अ पॉइंट. कारण की 2/5/2017 लिहिलं आहे की ताबा दिला, फुल पेमेंट झालं आणि 2018 मध्ये अनिल परबनी सांगितलं आहे ऍडव्हान्स. यू गॉट अ पॉइंट. पुष्कर नोट करायचा हा पॉइंट. बरोबर आहे, आम्ही दिलं आहे रे, तुझ्या नावाने क्रेडिट देतोय. सेंट्रल एजेंसीज काफी जांच कर रही है, फिर भी आपको क्यों लगता है कि सीबीआई की जांच होनी चाहिए और को कौन बचा रहा, आपको ऐसा क्यों लग रहा है? अपने संविधान में स्टेट के पास कुछ अधिकार है, सेंट्रल के पास है, और हर एक एजेंसी के अधिकार, ड्यूटी, जिम्मेदारी अलग अलग है. ईडी जो है वो फिनेंशियल फ्रॉड की इन्वेस्टिगेशन ईडी नहीं कर सकता. ईडी मनी लॉन्ड्रिंग एंड फॉरेन ट्रांजैक्शन, जो फिनेंशियल फ्रॉड, चीटिंग, फोर्जरी, फ्रॉड, ये या तो राज्य सरकार की पुलिस कर सकती है या सीबीआई कर सकती है. ईडी के अंतर्गत सजा होती है मनी लॉन्ड्रिंग के लिए. यहां पर फिनेंशियल फ्रॉड हुआ है, जैसा आपने कहा ना, पत्रकार मित्र ने ढंग का कहा कि जिससे खरीदी और जो एग्रीमेंट अनिल परब ने साइन किया है 2019 में रजिस्टर्ड किया, उसमें उसने लिखा है कि मैंने 2 मई 2017 को मैं मालिक बन गया, मैंने सब पेमेंट कर दिया. और 2018 में आप इलेक्शन एफिडेविट में लिखते हो कि मैंने एडवांस दिया है, तो इसका स्पष्टीकरण अनिल परब को देना पड़ेगा. इसको फ्रॉड बोलते हैं. कौन है जो अनिल परब को और दूसरा,
19 जून को आप एग्रीमेंट करते हो कि ये खेती जमीन है और 7 दिन के बाद में आप लिखते हो कि यहां पर 16,800 स्क्वायर फीट का रिसोर्ट तैयार था, तो ये सीबीआई कर सकती है या पुलिस कर सकती है। पुलिस ईमानदारी से नहीं कर रही है, दबाव में है, इसके लिए सीबीआई या एसआईटी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम हेडेड बाय हाईकोर्ट जज। ते मुद्दा माझा तो अपूर्ण राहिला. 2017ला जर का जागा मालक म्हणतो की मला पूर्ण पैसे मिळाले, मी ताबा दिला, आणि 2018 निवडणूक आयोगाला शपथपत्रात सांगतात की मला आगाऊ रक्कम दिलेली आहे. ते नाही म्हणत, ते अनिल परबनी लिहिलं आहे. परत म्हणतात की मी ऍडव्हान्स दिले 1 कोटी रुपये. हा, म्हणून म्हणजे त्यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिली आहे असं. हो ना, येणारच ना ते तो मुद्दा. म्हणूनच ते क्रिमिनल एजन्सी पण तुम्ही उच्च न्यायालयात गेला, तसं तुम्ही निवडणूक आयोगाकडे सुद्धा आम्ही ऑलरेडी तक्रार केलेली आहे. परंतु काय असते प्रॉब्लेम काय, तो 2018 मग ते निवडणूक आयोगाचे जे बाकी टेक्निकल पॉइंट आहे ना, ते म्हणतात इट इज अ क्राईम टू अप्रोच द क्रिमिनल एजन्सी. 5 वर्षानंतर 4 वर्षानंतर आम्ही आमच्याकडे करायला वेळ जातो म्हणून ते ऍडवायझर आम्ही उद्धव ठाकरेची पण केलीच होती ना, केलीच होती. 19 बंगलो प्रॉपर्टी टॅक्स रश्मी ठाकरेंनी भरला, ऍप्लिकेशन केली, पदेतन घेतलं, जमीनची किंमत दाखवली होती पण बंगलोची नव्हती दाखवली. 5,22,00,000 बंगलोची व्हॅल्यू उद्धव ठाकरेंनी एफिडेव्हिट मध्ये नव्हती दाखवली. तर उद्धव ठाकरे यांची जी पिटिशन माझी दाखल होणार उद्धव ठाकरे साहेब यांच्या विरोधातली, त्यावेळी हा मुद्दा पण येणार. सर, ही एकूण किती जमीन आहे आणि किती याच्यावर हा रिसॉर्ट आहे आणि बाकीची शेतजमीन म्हणून यूज केल्या जाते? जमीन 42 गुंठा आहे, परंतु सर्वे नंबर 446, परंतु ते समुद्राला लागून आहे. तर त्याच्यामुळे जमिनीची किंमत 1,10,00,000च दाखवली आहे. पण त्याच्यावर जर 5 स्टार रिसोर्ट झाला आणि रिसोर्ट तिथे कुणालाही 7 जन्मात बांधता येत नाही. हे उद्धव ठाकरे सरकार आहेत, माफिया सरकार आहेत, म्हणून त्यांच्या मंत्रींना बांधायला मिळालं. कारण रिसोर्ट केव्हा बांधला गेला, 3 फेज कनेक्शन केव्हा घेतलं, मार्च 2020 मध्ये. 100% लॉकडाऊन. 23 मार्च 2020 ला प्रधानमंत्रींनी 100% लॉकडाऊन घोषित केलं आणि उद्घाटन केव्हा केलं, 12 मार्च 2021 ला. म्हणजे फुल कोविड मध्ये रिसोर्ट बांधला. त्यामुळे त्याची मार्केट व्हॅल्यू खूप आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.